रेश्मा क्रिएशन ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर पहा, आता सकाळचे किती वाजले, 10ला 5 कमी आहेत. आमचं काहीच आवरलं नाही. आज आरामशीर चाललंय. आभाळ आलंय, गरम होतंय. आज बाळाचा जन्मवार, त्याच्यामुळे त्याला आंघोळ नाही घालायची आज. त्याच्यामुळं काही घाई नाही कसली. जी रांगोळी बिंगोळी काढलेली आहे सकाळी दारात. काही अजून ती काही करीत नाही. काल किराणा भरला, तोही पसारा तसाच पडलाय. डबे घासून भरावं लागेल. आणि रोजचेच माझे भांडे. आणि म्हणते ना तुम्ही काय राडूक बाई, रोजच माझे आवरत नाही लवकर. चालते आपले हळूहळू हळू, काय करणार. उरकतं तसं घ्यायचं करून, थोडं 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 थोडं. काय अजून बाकीचं काय चाललंय. तर भाजीला काही नव्हतं, दारावर टॅमॅटो आलते, तेच घेतले मी. टमाट्याची मस्तपैकी चटणी करूया. आता काय करणार ना, भाजीला काहीच नाही. त्याच्यामुळं आता टमॅटोची चटणी करायची. आणि मला जास्त नाही आवडत, पण आता काय करता, दुसरं काहीच नाही ना भाजीला, मग चटणीच केली जाते. संध्याकाळी दुपारी जाऊन भाजी घेऊन येते. काल किराणा भरला, त्याच्यामुळे टाईम नाही मिळाला ना अजिबात. त्याच्यामुळे तर चटणीच खावी लागेल टमॅटोची. ते आज पसारा माझा चाललेला चिमून, नंतर पोळ्या करते. माझा नाश्ता झाल्यावर, पोळ्या झाल्यावर मग भाजी, वरण भाताचं कुकर. आणि मग आम्ही 2 वाजता जेवतो. जेवण झाल्यावर मग आराम करतो. रोजचंच रुटीन हे आमचं. तर काय माझं त्यांनाही जरा छातीत दुखत होते आज. ते झोपून राहिले, उठत नाहीत. काय करायचं, दुखणे तर चालूच आहे. आता वय वाढलं तसं तसं दुखत राहतं. आणि आमचा हा पसारा तर काही आवरतच नाही. ह्याच्यावरचा कोणीच आवरत नाही. मी एकटी तरी किती आवरू. तो लहान नातू आला की तो अजून राडा करू लागतो. आणि पसाराच पसारा सगळीकडे. खूपच गरम होते मला तर सकाळच्या वेळेस. असं वाटतं की मस्तपैकी एसी खाली बसावी. पण कोण काम करणार ना, आपलं चालूच असतं स्त्रीचं सगळं. तिला तिची जबाबदारी पार पाडावीच लागते. तरी पण म्हणतात हरामाचं खायची सवय लागली. प्रत्येकजण काही ना काही बोलतंच. आता कुणी हरामाचं दिलं आपल्याला. आमच्या लग्नाला 30 वर्ष झाले. मुलं मोठी होता करता खूप कष्ट करावे लागले. तेव्हा आम्ही खेड्यात होतो. आणि खेड्यात असल्यामुळं खेड्यात सगळं लांब लांब होतं. असं बाथरूम नव्हतं, संडास नव्हतं. अशा ह्याच्यात मला दिली शेतकऱ्याला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फ्लॅट घेतला. पण आधी तर आम्ही त्याच्यातच शेणात सारून विरून, मला तर काही येत नव्हतं. मी नगरमध्ये राहत होती, सिटीत. माहेर माझं नगरचं आहे. त्याच्यामुळे तिथं मी सर्व घरातच होतं. पण मग खेड्यात गेल्यानंतर म्हसं गाव आहे आमचं, गुणवरं म्हसं, तिथं मला दिलं. आणि तिथं दिल्यानंतर तिथं सारवायचं, लांबून पाणी आणायचं, अशा प्रकारे सगळे काम करावं लागायचं. त्याच्यामुळे सगळी सवय लागली. आणि सगळी सवय लागली. आणि आता काय आईसमध्ये पण दुखणे सोडत नाहीत. वय वाढल्यावर हे दुख, हातपाय दुख चालूच होतं. हे काम होत नाही, ते काम होत नाही, असं चालूच राहतं, नाही की नाही. आणि मग मी खेड्यात तुम्हाला सांगेन की कसं दिवस काढले. मी वयाने खूप लहान होते. मला मूल कधी झाले सर्व तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये सांगेन. म्हणजे आता तात्पुरतं सांगते मी. पण म्हणजे त्याच्यात दिल्यानंतर माझं वय ती 18-19 असेल लग्न झाल्यावर. आणि माझ्या मिस्टरांचं वय 20 असेल. अशा प्रकारे आम्ही दोघं पण लहान होतो. आता तर कोणी करीतच नाही मोठं झाल्याशिवाय मुलीचं लग्न. पण तेव्हा लहानपणीच करत होते. म्हणजे नको आईवर बोजा. माझे वडील वारले होते. असो, पुढचं मी तुम्हाला टाईम मिळाला की सर्व सांगेल.
माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.